इथे 11 प्रदक्षिणा घालतात. तर इथे आहे स्वामी महाराजांचं मंदिर कोपरगावमध्ये. तर आम्ही आलो होतो दर्शनासाठी. 2 दिवस झाले चाललं होतं आमचं यायचं, पण काय होतं रात्रीचं काय होतं झोप लागत नाही श्रद्धाला, आणि त्यामुळं सकाळी उठायचा कंटाळा येतो. पण आम्ही ठरवलं होतं रात्रीच की जायचं म्हणून उद्या मंदिरामध्ये. त्यामुळे मी तिला उठवलं, आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो. आणि सकाळचं वातावरण कसं थंड असतं त्यामुळे छान वाटतं बाहेर. नंतर 10 नंतर तर खूप ऊन लागायला लागतं, मग घराच्या बाहेरच निघावं वाटत नाही. मग आम्ही इथे छानपैकी आता 7 वाजता आलो होतो दर्शनासाठी. छानपैकी आता इथे दर्शन घेतलं. खूप छान, खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. आता घरापासून जवळजवळ आमच्या 2 किलोमीटर असेल, 2-2.5 किलोमीटर. आता जाताना आम्ही येताना तर आलो होतो गाडीमध्ये, पण जाताना आम्हाला पायी जायचं होतं. म्हणलं वॉकिंग पण होईल आपली. त्यानंतर इथे मंदिरामध्ये ती बोलली मंदिरात पण जाऊ आपण. तर ही आहे साईबाबा कॉर्नरला साईबाबांचं मंदिर, खूप मस्त आहे. शिर्डीला जे बी दर्शनासाठी येत असतात ना ते इथे पण दर्शनाला येत असतात. इथे सुद्धा आम्ही म्हणजे काय येत असतो. पण आमचं स्वामींच्याच मंदिरात जायचं ठरलं होतं, पण नंतर तिच्या मनामध्ये आलं साईबाबांच्या पण मंदिरात जाऊ आपण. म्हटलं चल जाऊ, कारण उन्हाच्या आधी घरी यायचं होतं, परत नंतर चालायचं खूप कंटाळा येतो ऊन पडल्यानंतर. तर आता इथे छानपैकी दर्शन घेतलं. बाबांची मूर्ती बघू शकते किती एवढं प्रसन्न वाटतं ना, एवढं छान वाटतं ना, म्हणजे बँद्रेवाने पिशवी घेतात. तर आता इकडे बाहेरचं स्पेस आम्ही इकडे चालू होतं आमचं फोटो काढायचं काम. इकडे पण असे मंदिर आहे छोटे छोटे. म्हटलं चला इकडे थोडेसे फोटो वगैरे काढू आपण. तर आता इकडे फोटो काढायला थोडा वेळ बसलो होतो मंदिरामध्ये. त्यानंतर मग ते गंध असतो जो अष्टगंध, तो मला खूप आवडतो लावण्यासाठी, तर तिथे लावून घेतला आम्ही. बाबांची बुद्धी घेतली आणि त्यानंतर मग इकडे आलो. पाठीमागचा स्पेस आहे हा. इथे खूप जण फोटोशूट वगैरे करतात. आम्ही सुद्धा बसलो होतो इथं. म्हटलं चला थोडे फोटो वगैरे काढू. तर इथे श्रद्धा काढत होती माझे फोटो. तर इथं काढून घेतलं, 2-3 रील्स काढून घेतले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता तर आम्हाला पायी जायचं, तर पायी जायला तर आता कंप्लीट 1 तासच लागणार होता. चालायचं खूप कंटाळा येतो ह्या दिवसामध्ये, उन्हामध्ये. ऊन लवकर पडून जातं. तर आता इथे आम्ही आता रील्स वगैरे शूट केलं. त्यानंतर आता आलो घरी. आता फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आता असा होता आजचा आमचा बेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असतील सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मस्त काळ स्वस्त राहा आणि काळजी घ्या.